आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय. कोण? बसा. मी पाणी आणते. हा बाई, मी आणते. कशी आहे तब्येत? बाई, गोळी कशी लागली ती? बरी आहे आता, ठीक आहे. काही असं काळजी करण्यासारखं नाही. साधना ताई कशा आहेत? त्याही बऱ्या आहेत. तुम्ही दोघी अशा परक्यासारख्या का वागतात? नाही, मी समजू शकतो. मी आणि सुंदरीने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय म्हणून तुम्ही जरा ऑकवर्ड आहात का? तसं काही नाही धनंजय, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. नाही 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 नाही, म्हणजे खरंच सांगतो, काही गैरसमज झालेला नाही. मी सांगितलं ना, मी समजू शकतो. हा म्हणजे हे लग्न जर वर्कआउट नाही झालं किंवा आमचं लग्न जर नाही झालं, वाईट तर नक्कीच वाटेल. पण मी एवढं नक्की सांगेन की या लग्नाच्या विषयापर्यंत आम्ही इतक्या इझिली नाही पोहोचलो. आपल्या घरच्यांचा, आरोहचा, सावीचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि मी हे खरंच लपवू शकत नाही की माझं सुंदरीवरती खूप प्रेम आहे. आणि हे प्रेम काही असं कॉलेज मधलं किंवा 18 वर्षाच्या मुलाचं नाहीये. मी दोघं मॅच्युअर्ड. आमचा संसार होता. मी माझी मैथिली गमावली तर नक्कीच प्रेमाची किंमत मला माहितीच असेल. पण हरकत नाही, तुम्हाला जर वाटत असेल की या प्रेमाचं रूपांतर लग्नात होऊ नये, ठीक आहे, कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही हा निर्णय नक्कीच काहीतरी विचार करून घेतला असेल. ठीक आहे, यापुढे लग्नाचा विषय बंद. धनंजय नाही, हे बघा, तुम्ही प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. मला वाटलं होतं या लग्नामुळे 2 कुटुंब एकत्र येतील, 2 मुलं एकत्र येतील, पण नाही, असं काहीच घडलं नाही. सवय मला आता सवय झाली आहे. जी व्यक्ती मला मनापासून आवडते ना, तिच्यावर मी खूप प्रेम करतो, ती माझ्यापासून दूर जाते. पण मला ना एक गोष्ट विचारायची. आजी, मला सांगा, मी इतका वाईट आहे का की तुम्ही अचानक माझ्याशी बोलायचं बंद केलं? मी रोज यायचो ना तुमच्या घरी, तेव्हा तुम्ही कसे वागायचे, कसे माझ्याशी आपुलकीने बोलायचे, ते काय राहिलंच नाही. पण मला सांगा, नेमकं असं काय घडलं की तुम्ही मला इतकं लांब केलं? नाही रे लेकरा, खरंच लई चांगला मुलगा आहे. तुझ्याबद्दल आमच्या मनात कसली बी शंका नाही. पण काय? पण पत्रिकात असं लिहिलंय की तुमचं दोघांचं लगीन झालं तर तुमच्यावर संकट येतील, तुमच्या जीवावर बेतल, म्हणून हे सगळं करायला लागले. म्हणून तुम्ही घाबरलात? ठीक आहे, पण मला एक सांगा, तुमच्या मनात नव्हतं का की आमचं लग्न व्हावं म्हणून? हे बघा, तुम्हाला आणि सुंदरीला माझ्याहून चांगला मुलगा मिळेल,
त्यांची पत्रिकाही जुळेल, पण तुम्हाला खात्री आहे का की त्यांचं लग्न यशस्वी होईल म्हणून? हे बघा, मी हे सगळं तुमच्याशी बोलतोय ह्यासाठी नाही की तुमची मनं बदलावी, आणि मला अपेक्षाही नाहीये की तुमची मनं बदलावी म्हणून, पण मला वाटलं होतं या लग्नामुळे दोन कुटुंब एकत्र येतील, माझ्या आयुष्यात नव्याने प्रेम येईल, आरोहला आईची माया मिळेल. पण मी समजतो कदाचित हे माझ्या आणि आरोहच्या नशिबातच नाही. नका हो धनंजय, असं काही बोलू. तुमच्या ह्या शब्दांनी माझ्या काळजाला घर पडतात हो. पण मी काय आणि कसं सांगू माझे मलाच कळत नाहीये. आई, काय चुकीचं बोलतात ग धनंजय? तुम्हाला असं वाटतं ना आमची इच्छा होऊ नये? ठीक आहे, मला ते मान्य आहे. पण त्याआधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. जेव्हा आम्हाला एकमेकांबद्दल काहीच वाटत नव्हतं तेव्हा आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न का केला? का केली धडपड? आणि त्यावेळी बघितली होती तुम्ही पत्रिका. तुला जेव्हा धनंजय जावई म्हणून आवडले होते त्यावेळी बघितली होतीस तू पत्रिका आई? परत एवढं सगळं करून तुमच्या या धडपडीला यश येतंय, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय, तर तुम्हाला आता सगळं काही पत्रिकेच्या भरोश्यावरती सोडायचंय. आणि एक गोष्ट खरं खरं सांगायची, धनंजयने जेव्हा माझ्यावरची गोळी स्वतःवर झेलली होती तेव्हा बघितली होतीस पत्रिका का मुहूर्त? सांग ना, तुम्ही सगळेजण आता त्यांना थांबवताय. जेव्हा माझ्यावरची गोळी त्यांनी स्वतःवर झेलली तेव्हा का नाही थांबवलं त्यांना? नाही, बरोबर. मला असं वाटतंय या सगळ्यात ना धनंजयची चूक आहे. माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं हे चूक. सावीला स्वतःच्या मुलीसारखं जपलं हे चूक. माझ्या घरच्यांना स्वतःचं कुटुंब मानलं हे चूक. आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझा जीव वाचवला हे चूक. सर, चुकलो का आम्ही? घाबरलो होतो ग धनंजय. म्हटलं मला माफ कर ग धनंजय. आई, चुकली मी. आई नाही, आई आई प्लीज, हे बघा तुम्ही प्लीज हात जोडू नका. अहो, मोठ्यांनी फक्त आशीर्वाद द्यायला हात पुढे करायचे. धनंजय, अहो नका असं बोलू, मला आणखी माझ्या स्वतःचीच लाज वाटते. धनंजय ऐका ना, मंगलची काय बी चूक नाही. मीच हिच्या डोक्यात खूळ घातलं. मलाच कुठली दुर्बुद्धी सुचली कोणास ठाऊक. आजी अगं काय बोलतेस तू? अगं खरंच आम्ही लय चुकलो. सोन्यासारखा तुला मुलगा मिळाला, सावीला एक जबाबदार आणि प्रेमळ बाबा मिळाला. मी कुठल्या भविष्यवाल्याच्या नादी लागून तुमच्या लग्नात खोडा घालत होते. काही जरी झालं ना तरी आता हे लग्न होणार म्हणजे होणार. सरे, माफ कर ग मला. भीतीपोटी तुझ्या सुखाच्या आड आलो ग आम्ही. माफ करशील ना मला?
आई, आदित्यच्या आईची परवानगी असेल तरच आम्ही हे लग्न करू. बरोबर बोलताय धनंजय तुम्ही. मला विश्वास आहे शशीताई ह्या लग्नाला नक्की परवानगी देते, कारण सरोवर त्यांचा तितकाच जीव आहे. होय ना शशीताई? हो. नाही म्हणजे माझा पाठिंबा होताच या लग्नाला, पण ज्योतिषाने केलेल्या भाकितानुसार आणि सुंदरीच्या पत्रिकेतल्या योगापायी दोघांवरही संकट येऊ शकते याची भीती होतीच ना. मग कशाला विषयाची परीक्षा घ्यायची बरं? होय, आम्ही कोणच ओळखत नव्हतो त्यासनी, आणि शशी बी ओळखत नव्हती, नाही काय ग शशी? हो ना, देवळात त्यांची खूप कीर्ती ऐकली होती आणि त्यांची गाठ पडली. सरळ मी त्यांना घरी घेऊन आली. राम कृष्ण हरी. अगं बाई, मनोहर गुरुजी या ना, या या या. नमस्कार गुरुजी. नमस्कार. या या या. मंगलताई हे काय? काल एक ज्योतिषी आले होते ना, मग आता हे कशाला? तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? अहो माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण त्या अनोळखी गुरुजींवर माझा विश्वास नाही. खरं सांगू, मला बी तो माणूस काय बरा वाटला नाही. आणि शशी, तू त्याला ओळखत असतीस तरची गोष्ट ठीक होती, पण तू बी दुसऱ्याकडचं ऐकून मग त्याला घेऊन आलीस ना. शशीताई, म्हणूनच म्हंटल आपल्या मनोहर गुरुजींना बोलवावं. अहो मी आणि मामी त्यांना खूप आधीपासून ओळखतोय. बघा की एका फोनवरती यायला तयार झाले बघा ते. मग काय तर काय ग, आता सगळं ठरलंय ना? मग अगं काही नाही, फक्त मनातली शंका काढायची बस. मालू इकडे ग बाई, जा, गुरुजींसाठी लाडू घेऊन ये. मुलीची पत्रिका. मी पत्रिका घेऊन येते. हे घ्या गुरुजी, ही आमच्या सुंदरची पत्रिका आणि हे धनंजयचं टिप्पण. गडबड आहे. गडबड? कसली गुरुजी गडबड? थोडं संकट आहे. पण गुरुजी, आधी गडबड काय ते तरी सांगा. मला सांगा, सुंदरी आणि धनंजय, तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना? हो, त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. अरे मग हा पत्रिकेचा खटाटोप कशासाठी?
कसं आहे, ज्योतिष हे एक शास्त्र आहे इतर शास्त्रांप्रमाणे, पण प्रत्येक शास्त्र परिपूर्ण असत नाही. त्यामुळे पत्रिकेनुसार सांगितलेलं भविष्य हे केवळ दिशादर्शक असतं, मार्गदर्शक असतं. केवळ काय होऊ शकतं किंवा काय घडण्याची प्रबळ शक्यता आहे हे सांगतं फक्त. हेच घडेल असं कोणीही सांगू शकत नाही, आणि सांगत असेल तर ते चुकीचं आहे. शेवटी सर्व शक्तिमान हा परमेश्वर असतो, आणि माणसांवर ग्रह ताऱ्यांचा प्रभाव असला तरी कर्म हे त्याच्याच हातात असतं. तेव्हा ज्योतिषाकडे केवळ मत जाणून घेण्यासाठी पाहावं, असं एक ज्योतिषी असून माझं प्रामाणिक मत आहे. पत्रिकेचं उत्तर कुणावर लादणं चुकीचं आहे. तर या दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल, विश्वास असेल, तर यांचा विवाह नक्कीच यशस्वी होईल, सुखाचा होईल. मला सांगा, संकट आली नाहीत, दुःख आली नाहीत, असा एक तरी माणूस आहे का जगात? अहो, रामदास स्वामींनी म्हणूनच ठेवलंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधू न पाहे. इतरांवर जशी संकट येतात तशी यांच्यावर येतील. पण पत्रिकेनुसार असं दिसतंय, या दोघांचं लग्न केलं, ते जर एकत्र असतील तर या संकटातून बाहेर पडतील. त्यामुळे हे लग्न करायला काही हरकत नाही. पण मग त्या गुरुजीने असं का सांगितलं? मग बोलवा त्यांना लगेच आत्ता इथे, कारण त्यांच्याकडून फार मोठी चूक झाली आहे, आणि अशी चूक कोणता ज्योतिषी करेल असं नाही मला वाटत. बापरे, तो ज्योतिषी तर मी पडवल्याप्रमाणेच बोलला होता. कोणी आणलं होतं त्यांना या घरात? त्याला इथं बोलवलं तर सगळं संपेल, सगळ्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल आणि पुढचं ठरवलेलं अवघड होईल. त्या ज्योतिषांचं खूप नाव ऐकलं होतं म्हणून त्यांना घेऊन आले. मलाही काहीतरी गडबड वाटतच होती बरं का. सरूला काही त्रास नको असा हट्टा होता माझा, पण गुरुजी तुमच्यामुळे आम्ही खूप मोठ्या अपराधापासून वाचलो बरं. हरकत नाही, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. नाही नाही, मी तर असं म्हणेन, याची सुरुवात गोड ते सगळं गोड. बरोबर, आता कसं बोललात गुरुजी. बरं, मला निघायची परवानगी द्या मंगलताई. चालतंय. सरू, धनंजय, जोडीने दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या गुरुजींचा. आयुष्यमान भव, शुभम भवतु. आज माझ्या आधी आलास आदित्य, म्हणजे शेवटी तुला माझं म्हणणं पटलं ना. पण या सगळ्याला उशीर झाला. सुंदरी आणि धनंजयचं लग्न थांबवण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला होता, पण आता सगळ्या घरच्यांनीच त्यांच्या लग्नाला आज परवानगी दिली. वेळ निघून गेली आदित्य, आता सगळं कठीण होऊन बसलंय. नाही, उलट हीच योग्य वेळ आहे माझ्या एंट्रीची. म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यात काय चाललंय? हे बघा, मी असंच गेलो ना घरात, तर मला कोणीही घरात घेणार नाही. पण जर योग्य ठिकाणी घाव घातला तर त्यांना मला घरात घ्यावंच लागेल. म्हणजे हे बघा, आपल्याला जर सुंदरीचा विश्वास जिंकायचा असेल ना, तर सगळ्यात आधी आपल्याला सावीचं मन जिंकायला हवं. सावीला माझ्याबद्दल सगळं खरं खरं आपल्याला सांगावं लागेल. हे बघ, यासाठी मला सावीच्या जवळ असणं फार गरजेचं आहे. मला कदाचित वेगळं रूप घ्यावं लागेल घरात शिरण्यासाठी, पण सावीच्या जवळ राहून मी तिचं मन जिंकेन, आणि ते अवघड नाहीये, शेवटी बाप आहे मी तिचा. पण नाही, घरात शिरण्यासाठी मला तुझी मदत लागेल. तू माझी मदत करशील ना? करेल ना. हे बघ आदित्य, मागचा सगळा भूतकाळ विसरून तू आता सुंदरी आणि सावीवर मनापासून प्रेम कर रे. तुझा सुखाचा आनंदी संसार बघायचा आहे रे मला.